थँक्यू. हाय गाय, स्वागत असं आपल्या सूरज राणे ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही निघालो मंदाराच्या लग्नात. आता आम्ही पोचलो महाडात. सकाळी दिसते अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सकाळी 5:45 आम्ही निघालेलो आणि आता आम्ही पोचलो महाडला बरोबर 10:30 वाजून 10 मिनटावर. तर आपल्यासोबत आहेत एकाहीशी मंडळी, राहुल आणि मी. तर आता आम्ही 2 वाजेपर्यंत आम्ही बघू पोचू ट्राय करतात. आता आम्ही थांबलो नाश्ता, आणि नाश्त्यासाठी आम्ही मागवला एक मिसळपाव. तर प्रत्येक अपडेट तुम्हाला आम्ही सांगत राहू, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आणि बाकीचे व्हिडिओ नंतर. तर गायजाने आता आम्ही परत प्रवासाच्या दिशेने चाललो आता. आणि आता डायरेक्ट आम्ही पेटपूजा करून प्रवासाच्या दिशेने वळताना तुम्ही पाहू शकता आमचा हा असा आनंदमयी आणि सुखकर असा प्रवास चालू आहे. आम्ही लवकरच भेटू तुम्हाला डायरेक्ट मुंबईमध्ये आणि दादाच्या लग्नात उद्या. आम्ही छोटे मोठे अधूनमधून आम्हाला टाइम मिळेल तसं आम्ही ब्लॉग करू आणि तुम्हाला पाठवू. आमच्या सोबत राहा, आम्ही कळू तुम्हाला. टुल्लू. चला. हाय गाईज, आपण पाहू शकता आपण आता आलोय पेनमध्ये. ही बघा रस्त्याची परिस्थिती. एकदम असं गर्दीचं म्हणजे ट्रॅफिक ट्रॅफिक आहे बघा. सगळं ट्रॅफिक. आम्ही अक्षरशः अर्धा तास कंटाळलोय इथे. आता ते 1 तास गेलाच म्हणा ट्रॅफिकमध्ये. असंच हळूहळू राहतोय आम्ही. बघू शकता हे असं वैतागलेले चेहरे. आणि मागे असं एक काम चालू आहे. पार्ट टाइम जॉब म्हणू शकता. पार्ट टाइम फुकट जॉब. पार्ट टाइम फुकट, लोकांसाठी फुकट. गाईज हे बघा, हे पनवेल आहे. सॉरी पेन आहे. इथे तुम्ही बघू शकता ही घरं जरा एवढी म्हणजे डेव्हलप अशी झालेली नाही आहेत. थोडीशी कोल्हापूर साईडला घरं कशी असतात तशी आहेत, तुम्ही बघू शकता. तसंच जर आपल्याला जास्त टाइम भेटला तर आम्ही तुम्हाला खाली उतरून घरं कशी आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवू. आता आम्हाला सध्या टाइम नाही आणि बाहेर ऊनही खूप आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर उतरून जाण्याची परिस्थिती नाही आहे इथे. म्हणून मी आता एवढं हे धाडस करत नाही बाहेर जायचं. सो कुठे सावली भेटली आणि तिथे आजूबाजूला घर असेल तर मी तुम्हाला नक्कीच ते घरं कशी असतात हे मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर आपण असेच छोटे छोटे ब्लॉग आपण असं बनवून तुम्हाला इथली इन्फॉर्मेशन म्हणजे ते नक्की कशी परिस्थिती असते काय ते मी तुम्हाला नक्कीच कळवेन. तुम्ही माझ्या सोबत राहा, माझे ब्लॉग बघत राहा तुम्ही. माझे म्हणजे माझे नाहीयेत, माझा भाऊ करतो ब्लॉग. बट मी कधी ना कधी मी असं अधून मधून येत जात असते. सो तुम्ही बघत राहा हे ब्लॉग आणि असेच ब्लॉगचा आनंदही देखील घेत राहा. हे सालिंदे गाव आहे. आपण इथली नावही ऐकली नसतील अशी इथे आहेत. एकदा कुठेतरी गेल्यावर तिथले ते एक कळेल आपल्याला. त्यासाठी घरातून बाहेर पडावं लागतं. सो आपण आज बघतोय असे म्हणजे असे वेगळी अशी नावं आपल्या कानावर पडतात. आणि ठीक आहे, असतात गावांची नावं. आपण त्या डीपमध्ये जाऊया नको. सो आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. पनवेलमध्ये पोहतो. थोडं ट्रॅफिक कंटिन्यू आहे, रस्ता थोडा खराब आहे. आणि आम्ही आलो जुना रोड एवढा काय चांगला आहे. त्या रोडपेक्षा चांगला आणि टोल तुम्हाला एक भेटत नाही. त्यामुळे 1 ते 1,500 रुपये तुम्हाला वाचते. तुम्ही खाण्यापिण्यासाठी कुठेतरी वापरू शकता. सो आणि रस्ता पण एवढा काय खराब नाही, चांगला आहे. आणि फॅमिली वगैरे असतात गप्पा मारण्यासारखी एडी लोक गाडीत असतील तर तुम्हाला रस्ता अजून सोपा होऊन जाईल. त्यात काय टेन्शन. आणि ह्या ब्लॉगमुळे तुम्हाला मालवणी आणि शुद्ध भाषा मिक्सिंग तुम्हाला पाहायला भेटणार. त्यामुळे व्हरायटी पाहायला भेटेल. आणि एक ब्लॉगर आहे, लेडीज ब्लॉगर, ती तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे तुमचं एंटरटेनमेंट थोडं वाढत नाही. आणि ट्रॅफिक तुम्हाला दाखवलं तर ट्रॅफिक तुम्हाला भेटेल. शिवशाही AC बस आहे पूर्ण तुम्हाला. आणि हे बघा, हे असे एडी माणसं तुम्हाला अचानक म्हणजे हॉटेलवर आपल्याला भूक लागली असं अचानक समजतं त्यांना.
आता मला भूक लागली, मला हॉटेल तसे लोक दिसत असतात. तर त्याच्यामुळे आणि आता मोठ्या मोठ्या बिल्डिंगी तुम्हाला आता दिसतात कॅमेऱ्यात, ते तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की आम्ही जवळपास मुंबईमध्ये एंट्री करत आहोत. मुंबई डोंबिवली आता 40 किलोमीटर राहिले, एक दीड तासाचं अंतर राहिले. तर ट्रॅफिक नाही भेटलं तर त्याच्या आधीच आम्ही कव्हर करू ती गोष्ट. तर बघूया, पोचल्यावर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार, म्हणजे घरातले सगळा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नक्की 100%. सो तोपर्यंत बघत राहा सायली दानी. हाय गायस, तुम्ही बघू शकता आम्ही आता पनवेलात आलो आहे आणि एकदम खराब गोष्ट म्हणजे आता आम्ही इथे ट्रॅफिकमध्ये फसलो आहे. आम्हाला जायचं होतं ते बघा तिकडून पण एक कॉल आला अर्जंट घरून, सो आम्ही इथे या साईडला आलो आणि या सगळ्या ट्रकांमध्ये फसलो आहे. तुम्ही बघू शकता आता कधी हे सुटणार आहे. बघा मागे पुढे पण आय थिंक गाड्या आहेत, सो आम्ही मागे पण जाऊ शकत नाही. सो आता वाट बघतो कधी सुटेल ट्रॅफिक आणि आम्ही आता इथून मग असं टर्न मारून तिकडे त्या साईडला जाणार. तसं म्हणता आम्ही पोचलो आहे, बऱ्याच लवकर असं पोचतो आहे. बघू आता कसं काय ते, बाहेर जेवणार आहोत की आम्ही तिथेच जातो आहे जेवायला. तरी अजून सांगते मी पुढच्या गोष्टी तुम्हाला, मी सांगत राहीन असेच काही छोट्या मोठ्या गोष्टी. सो आता माझ्याकडे सध्या जास्त काही बोलायसारखं नाही आहे. सो बाय गाईज. हे बघा ट्रॅफिक आता सुटलेलं आहे, सगळ्याच चालल्यात एवढ्या भर उन्हात. बघा बघू शकता सगळीकडून एका साईडला जात आहेत सगळे. आम्हाला पण त्या साईडला तिकडे जायचं आहे. बघा तर एक ट्रक आहेत, जास्त तर ट्रक आहेत सगळे. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जास्त तर ट्रक असे दिसून येत आहेत आणि आम्ही आलो तिथे पण रस्त्याचं काम खूप चालू होतं, त्यामुळे थोडीशी प्रदूषण जे धूळ वगैरे ते सगळं होतं. सो आणि खड्डे वगैरे होते रस्त्याचं काम चालू असल्यामुळे. आणि ठीक आहे, आपण आलो आहे लवकर. बघू आता कधीपर्यंत पोचू लवकर, 1-1.5 तासात पोचू म्हणतायत. बघू आता कसं काय ते. हाय गायस, आपण पोचलो, कुठेतरी आलो. मला माहित नाही कुठे आलो पण आपण आलो. हे बघा जेमते आपण मुंबईमध्ये आलोच आहोत. सो पोचू आपण थोड्या वेळात. जरासं पेटपूजा थोडी करण्यासाठी आम्ही आता थांबलो आहोत. सो आता पेटपूजा झाली की आम्ही निघू थोड्या वेळात, पोचू घरी. बाय. A few moments later. हाय गायस, मी तुम्हाला मगाशी बोललीच होती की आम्ही आता मुंबईत आलो आणि थोड्या अर्ध्या 1.5 तासात पोचू. पण काय सांगू तुम्हाला, हे बघा अजूनपर्यंत हे बघा हे ट्रॅफिक आय थिंक 1.5 तास झाला आम्ही याच जे थोडं असं पुढे जातो. अक्षरशः अजून पण आम्ही कुठे जवळपास आहोत. 1.5 तासात 2 किलोमीटर झाले. तसंच म्हणा, 1.5 तासात 2 किलोमीटर वैतागलेले असे प्रवासी आमचे. बघू शकता तुम्ही, म्हणजे बघा किती स्लो. आम्ही संध्याकाळी ट्रॅफिक भेटेल म्हणून आम्ही लवकर बाहेर पडलेलो, पण दुपारीच ट्रॅफिक भेटलं, त्यामुळे तुम्ही मेट्रोचं काम चालू आहे. समजून जा. आम्ही जाम वैतागलो. जेवण पण झालं नाही आणि वाजलेत आता आय थिंक 3:30 करेक्ट 3:30 वाजलेत आणि अजून जेवण पण आहे. डायरेक्ट आता आम्ही चहाच्या टायमिंगला जाणार आहोत आत्याकडे. सो बोलून काय हेच नाही. सो जाऊ देत. हे बघा सगळं मेट्रोचं काम वगैरे चालू आहे इथे, बघू शकता. त्यामुळेच थोडंफार जास्त ट्रॅफिक आहे इथे. थोडंफार नाही, जास्तच म्हणा. हे बघा मेट्रोचं काम चालू आहे. सो ओके, त्यामुळे थोडंफार ॲडजस्टमेंट ते आम्हालाच थोडंसं हे करायला लागलं. हा बघा हे असं हे मुर्खपणा असतो मध्येच कुठेतरी. एक गेला का त्याच्या मागोमाग कोणतरी असतंच म्हणा. हे बघा हे बघा. सो जाऊ दे, आता काय हे नाही. आता निघालंय ट्रॅफिक थोडंफार, आता आम्ही निघतोय. सो बाय. एक्सप्रेस फोन लावते का? चेक करतो कशा बोलते काय करतोय.
2,000 years later. तर काहीच 3 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो आहे. तर त्याच्यानंतर झोपलो, त्याच्यानंतर फ्रेश बीश होऊन मान बेकार दुखत होते माझी. आणि कुठली गाडी असेल तर हा दादा आहे ज्याचं लग्न आहे, ज्यासाठी आलो आहे. आताचा मुलगा म्हणतात होता त्याचं लग्न आहे. सो हा तुम्हाला चेहरा दाखवतो. गाडी चालवतो. हॅलो हॅलो गाईज. हा गाडी चालवते. आता आम्ही आलो आहे ॲक्च्युली डोंबिवली स्टेशनला. बेकार करतो मुंबईची लाईफ तुम्ही थोडीफार बघू शकता, इकडे थोडीफार फील करू शकता स्वतःला. कारण इकडे ट्रॅफिक एवढं बेकार असतं ना. आणि पहिल्यापेक्षा कामं वगैरे चालू आहेत तर थोडी मेट्रोचे वगैरे तो ट्रॅफिक पहिल्यापेक्षा खूप वाढले. गाडी चालवणं इकडे म्हणजे मुश्किल. लोकांचं आयुष्य सकाळपासून ते ट्रॅफिकमध्ये चालू होतं, ते दिवस संपताना पण ट्रॅफिकमध्येच संपतं. डोंबिवली स्टेशनला आलेलो. आता स्टेशनला बघायला गेलं तर खूप सगळं सामान भेटतं. काय शॉपिंग होती लग्नाची ती केली. आणि आता जाणार आहे मी मोठ्या होटेलवर सही ना भेटायला वगैरे. तर गाईचं बाकीचा व्हिडिओ आहे ना तो नंतर शूट करतो, कारण ट्रॅफिक पण खूप आहे. थोडं अवघड होते ट्रॅफिकमध्ये शूट करणं. तर काय ट्रॅफिक बघा. आमच्या मागे पण तुम्ही बघू शकता एकदम जाम, म्हणजे गाडी पुढे जायची मागे 5 मिनिटाच्या अंतरावर जायला तुम्हाला अर्धा पाऊण तास लागतो. म्हणजे एवढं त्यांचं ट्रॅफिक इतकं जाम झालं हे जामच. तर लग्नाची शॉपिंग वगैरे बरीच झाली. आता उद्या हळद आहे, परवा दिवशी एक दिवस काय नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न आहे. सो मोठं असं आहे. तर तुम्ही लग्नाला आलं नाही तरी पण व्हिडिओ बघून अक्षर व्हिडिओवर मोबाईलवर टाका. बघा ट्रॅफिक. बेकार ट्रॅफिक मुंबईला येणार असेल तर येऊ नका. गावात राहा, इकडे सेटल व्हा. हाय गाईज. तर आपण आता आलेलो आहोत मोठ्या काकांकडे. सो तुम्ही बघू शकता मग खूप टाईम नंतर मी हा ब्लॉग म्हणजे मी आली अरे कहना क्या चाहते हो. ही बघा ही सई ती मगाशी आल्यापासून रडते. बघू शकता तुम्ही. हे बघा इथून आता आम्ही जाणार आहोत, निघणार आहोत. तिला सांगितलंय आम्ही. सो तरी पण ती अशी बोलत नाहीये. जाऊ दे, आम्ही आता जाणार आहोत. सो गाईज आम्ही आता आलो आहे मोठ्या काकांकडे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे ठाकुर्लीला. बघा असं करणार तुम्हाला. वेट, हे बघा हे स्टेशनच्या साईडलाच आहे असं म्हटलं तर. सो हे बघा इथे फुलांची बाग आहे. ती आता रात्रीची दिसणार नाही, सकाळी दाखवतो. सो आता आम्ही इथे राहणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही आत्याकडे जाणार. उद्या हळद आहे संध्याकाळी. सो उद्या आम्ही आत्याकडे जाणार आहोत हळदीला. तर तुम्ही नंतर मी करेन व्हिडिओ. नंतर आम्ही हळदीला जातानाचा आणि त्या हळदीची जी तयारी वगैरे असेल त्याचा आम्ही व्हिडिओ नक्कीच करून टाकू. सो आणि आज मेन म्हणजे मोठ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे. तुम्ही बघू शकता बाहेर सगळं ते चालू आहे. बघा वातावरण सगळं ॲनिव्हर्सरीचं वातावरण सध्या इकडे सगळं चालू आहे. सही आमची रडते थोडी. लाईट लाव ना. ए सही फोटो चांगला नाही ते.
चांगला नाही ते फोटो, व्हिडिओ काढतोय. रडायचं नाही. सईचं जरा विस्कटला डाव. ते मला द्या. सई मी खाऊ. घेतली अर सई सई चोपून ठेवलंयस. चोपून ठेवलंय. हे घे थोडस घे. हे नाही अजून विस्कटणार नाही ना डाव. केक कटिंगचे सेलिब्रेशन इथे चालू आहे. तुम्ही बघू शकता. थोडेच जण आहोत इथे. येतील उद्या परवापर्यंत सगळेजण. बघा. आणि ही मी ही सई आहे. सगळ्यात सर्वांसोबत बोलणारी अशी ती सई आहे. आणि आज तुमचं काय झालंय. हाय कर ना सई. सई हाय कर ना. सई हाय कर ना. हाय कर फक्त नंतर रड. फक्त हाय कर. येडा राणीताई आपली. सई इकडे बघ. इकडे बघ. काय झाला. आणि सांगला असता 2 मिनिटात. बाबू रिक्षा आलेले आहेत. आता पटकन गेलेलं आहे सगळं. थांबा. आता सई माझी ओवाळतली आईला आणि सई तू ओवाळ. तुमचा हॅपी बर्थडे आणि त्यांचा पण हॅपी बर्थडे. काल ना तिथे साखरपुड्याला केक आणणार ही हा आणि दोघं हॅपी बर्थडे. आत्ता जरा आले रंगा दिला. कशाला मागे पुढे घे ना. स्टाईल मग वाट लावलं सगळे फोटोची. मग बरा होतच पहिला होतच तर बरा होता असं वाटतं आमका आता. हे बोला. तू पण गेला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे पप्पा. हॅपी बर्थडे मस्त केला सगळं फुल काय ॲनिव्हर्सरी झालेली आता केक कापलेला तर आता खाल्ला सईने खाल्ला तो खाल्ला. माझ्या बाबूला केक भेटला नाही म्हणून नको साखर बस नको बाबा साखर पडलं. बाबू मोठा आहे मोठा अजून देवार्स जरा मस्त केक. हे काय तुमच्यासाठी रेग्युलेटरच्या बाजूला बघ. हा ते देतेस ना. मला भरवलेलं ना. मला नाही दिलं तू. मी तुला भरवलेलं. थँक्यू. खा तुला काय पाहिजे हे पाहिजे. कंटाळला तो. मी खाऊ. तुला पाहिजे. मी खाऊ. हे पाहिजे. जर सायली
हाय कर हाय कर हाय हॅलो धर हाय कर देव हाय कर हाय कर हाय कर हाय अरे सई हाय कर हो हाय कर हाय कर हाय हाय कर कर ना ती मेहनत असते हाय कर जरा रंग जरासा बरा वाटला आता. पण आता आपण हे काय आहे? व्हिडिओ इकडे बंद करूया का हा हा तर आपण भेटू उद्या सकाळी आपण नाही. रात्री पण मेहंदीचा हा. कार्यक्रम होईल इथे आजचा हा व्हिडिओ बंद इथे संपूया ना हा तर आजचा हा व्हिडिओ इथे संपवतोय आणि ज्या हळदीचा लग्नाचा व्हिडिओ असेल तर उद्या सई तू सही आहे ना सई तू सही आहे ना आता चांगला नेटवर्क आहे हा होतंय हा असं होतं आणि हा देवर्ष आहे मला पण दे ना. काय ते पूजा हस.